सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघवला गुलाबरावने मारल्यानंतर सिंधू ही राघवला गाडीमध्ये बसवते आणि आपला दुपट्टा राघवच्या गोळी लागलेल्या ठिकाणी बांधते. त्यानंतर सिंधू राघवला समजावत म्हणते की राघव, तुम्हाला काहीही होणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका. तर राघवला खूप त्रास होत असतो. राघवच्या पोटातून रक्त येत असते. त्यानंतर सिंधू ही राघवची गाडी चालवू लागते. सिंधू ही गाडी स्टार्ट करायला जाते पण गाडी काही सुरू होत नसते. तेव्हा सिंधूला अजूनच मोठा धक्का बसतो आणि इकडे पाठीमागे राघव हा बेशुद्ध पडलेला असतो. तर विनू हा सिंधूकडे आणि राघवकडे फक्त बघतच असतो. तेव्हा सिंधू विनूला म्हणते की बाहेर मी काही मदत मिळते का हे बघते आणि सिंधू गाडीतून खाली उतरून रोडवर इकडे तिकडे कुणी दिसते का हे बघू लागते. पण त्या रोडवरती कुणीही नसते. इकडे सावी ही सिंधूची वाट बघून मंगेशला म्हणते की आई अजूनही आली नाही आणि तिचा फोनसुद्धा लागत नाही. मंगेश म्हणतो की मला सुद्धा तिचीच काळजी लागून राहिली. सावी म्हणते की मंगू, आपण जंगलाच्या रस्त्याने जायचं का? मंगेश म्हणतो की नको ग सावी, मी तुला आता घरातून बाहेर घेऊन जाऊ शकत नाही आणि तुला घरामध्ये एकटंही सोडू शकत नाही. त्यानंतर सावी ही गणपती बाप्पासमोर हात जोडते आणि म्हणते की बाप्पा, विनू आणि त्याच्या बाबाचं रक्षण कर. सावीने ती गणपती बाप्पाची कळकळीने केलेली प्रार्थना बघून मंगेश हा पुन्हा गणपती बाप्पासमोर हात जोडतो आणि म्हणतो की हिची कळकळीची प्रार्थना ऐक देवा आणि विनू आणि त्याच्या बाबाला काही होऊ देऊ नकोस आणि ह्या सावीच्या बाबांना सुद्धा तिच्यापासून दुरावू नकोस, असे आता मंगेशने प्रार्थना केलेली असते. मंगेश म्हणतो की बाप्पा, सावी आणि तिच्या वडिलांना तू एकत्र आण. तेवढ्या तिकडे सिंधूला रस्त्यावरून एक ॲटो येताना दिसते. तेव्हा हात करत सिंधू त्या ॲटोवाल्याला थांबवते. तेव्हा बाहेर येऊन ॲटोवाला म्हणतो काय झालं? तर सिंधू म्हणते की राघवला गोळी लागली, तेव्हा त्यांना प्लीज हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. तर तो ड्रायव्हर गोळी लागल्याचे ऐकताच खूप घाबरतो आणि कानाला हात लावत म्हणतो की नको नको, गोळी लागली, मला या मॅटरमध्ये अजिबात पडायचं नाहीये. तर सिंधू त्या ड्रायव्हरला विनवण्या करत असते पण ड्रायव्हर घाबरून नको नको म्हणत असतो. तर तो ड्रायव्हर म्हणतो की पाया पडतो, मला या मॅटरमध्ये अजिबात घेऊ नका. तर तो ड्रायव्हर त्याचे ॲटो तिथे सोडून घाबरून पळून जातो. त्यानंतर आता सिंधू पुन्हा राघवच्या गाडीचा दरवाजा उघडून राघवला उठवू लागते. कसेबसे राघवला उठवून सिंधू ही गाडीच्या बाहेर आणते आणि राघवला आधार देऊन सिंधू ही ॲटोमध्ये बसवते. गाडीचे स्विच स्टार्ट करून लगेचच ॲटो स्टार्ट होते आणि सिंधू ही राघवला घेऊन जाऊ लागते. काही अंतर गेल्यानंतर ॲटो बंद पडते. तर सिंधू पुन्हा ॲटोला चालू करून ॲटोमधून राघव आणि विनूला हॉस्पिटलमध्ये आता घेऊन जात असते. इकडे आता राणी ही राघव आणि विनूच्या मोबाईलवर फोन करते. तर फोन काही लागत नसतो. राणी काकूला म्हणते की राघव आणि विनू दोघेही फोन उचलत नाही. तेव्हा हात जोडून राजेश्री म्हणते की या मुलांचं रक्षण कर देवी आई. तर काकू म्हणते की काय करावं या मुलांना. रेश्मा म्हणते की राघव असाच पाठीमागे एकदा बाहेर गेला होता आणि तेव्हा काय झाले आठवतंय ना? तेव्हा राघवने सिंधूला लग्न करून कसे रत्नपारख्यांच्या दरवाजात आणले होते हे आता काकूच्या डोळ्यासमोर येते. रेश्मा म्हणते की यावेळेस तसं काही व्हायला नको बरं का. तेव्हा बोट करत राणी म्हणते की रेश्मा गप्प बस, असं काहीच होणार नाहीये. इकडे आता सिंधू ही राघवला तिच्या घरासमोर घेऊन येते आणि मंगेशला हाका मारते. त्यानंतर सिंधू राघवला ॲटोमधून खाली उतरवते. तेवढ्यात मंगेश पळत पळत तिथे येतो. तर सिंधू मंगेशला म्हणते की राघवला गोळी लागली, आपल्याला त्यांचे ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल, त्यासाठी जे काही सामान लागणार आहे ते घेऊन ये. तर मंगेश म्हणतो की लगेच आणतो. इकडे राणी ही सर्वांना सांगते की माझा राघववर पूर्ण विश्वास आहे. राघव हा लवकरच विनूला घेऊन घरी येईल आणि सर्व विधी पूर्ण करील. रेश्मा म्हणते की हा तुमचा विश्वास आहे, पण राघव भाऊजींनी विनूसाठी तुमच्यासोबत ते लग्नाला तयार झाले. रेश्मा म्हणते की राघव भाऊजींचं विनूवर प्रेम आहे. तर काकू म्हणते तुला काय म्हणायचं? म्हणजे रेश्मा म्हणते की विनूच्या प्रेमासाठी ते कुठल्याही बाईसोबत लग्न करू शकतात. रेश्मा म्हणते की राणी वहिनी, राघवचे तुमच्यावरती प्रेम नाहीये. ते ऐकून राजेश्री रेश्माला गप्प बसावयास सांगते. राजेश्री म्हणते की राघवची अवस्था बघितली का तू? आणि राघव सगळं काही विसरून त्याच्या आयुष्यात पुढे जातो, हे तुम्हाला बघवत नाही का? तेव्हा रेश्मा ही राजेश्रीकडे बघू लागते. तर काकूसुद्धा रेश्मावर भडकते आणि म्हणते की यापुढे तू या घरात बोलतच जाऊ नको रेश्मा, मला तुझा आवाजच ऐकायचा नाहीये. प्रत्येक वेळेस काहीतरी अपशकुनी बोलत असते तू.
इकडे आता सिंधू ही राघवला घरामध्ये आणते आणि कॉटवर झोपवते. तर मंगेश ऑपरेशनचे सर्व इन्स्ट्रुमेंट्स हे सिंधू समोर घेऊन येतो. हँड ग्लोव्ज घालत सिंधू म्हणते की ऑलरेडी सर्व उशीर झालाय, आपल्याला लगेचच ऑपरेशन करावं लागेल. तर ती सर्व तयारी बघून विनू घाबरतो. तर सिंधू विनूला म्हणते की तुझ्या डॉक्टर काकूंवर तुझा विश्वास आहे ना. आणि सिंधू ही सावीला विनूला बाहेर घेऊन जाण्यासाठी सांगते. त्यानंतर सिंधू ही कात्री घेऊन गोळी बाहेर काढू लागते. तर मंगेश म्हणतो की आता गोळीची पोझिशन कशी काढणार आहे. तर आता गोळी काढत असताना सिंधूचे हात थरथरत असतात. तर इकडे घाबरतच राणी म्हणते की मला खूप भीती वाटू राहिली आणि मला असं वाटतंय की नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे. तेव्हा राजश्री म्हणते की नाही नाही राणी, असं काही अपशकुनी बोलू नकोस, काहीच घडणार नाहीये. इकडे आता मंगेश हा सिंधूला धीर देत असतो आणि म्हणतो की तुझ्यावरती काय परिस्थिती ओढवली ना ते मला कळतंय सिंधू, पण तू घाबरू नकोस. आपल्याला हे करावंच लागणार आहे आणि राघवची गोळी काढावीच लागणार आहे. तर आता सिंधू ही राघवला ज्या ठिकाणी गोळी लागलेली असते त्या ठिकाणी कापून सिंधू आता राघवची गोळी काढत असते. इकडे आता सावी सुद्धा दुसऱ्या रूममध्ये विनूला धीर देत असते आणि म्हणते की विनू तू रडू नकोस. तर विनू म्हणतो की मला खूप भीती वाटते आणि माझ्या बाबांना काही झालं तर या जगात माझं कोणीच नाहीये. विनू म्हणतो की मी अनाथ आहे आणि माझे बाबांची मी खूप वाट बघितली पण ते कधीच आले नाही. तर विनू म्हणतो लहानपणी मी हरवलो होतो तेव्हा मला बाबांनी सांगितलं की माझं हरवलेलं लहान मूल म्हणजे तूच आहे. सावी म्हणते की माझी आई तुझ्या बाबांना काहीच होऊ देणार नाहीये. विनू तू घाबरू नकोस. इकडे आता सिंधू ही सर्व प्रयत्न करून अखेर राघवच्या पोटात घुसलेली गोळी बाहेर काढते आणि जखमेवरती ड्रेसिंग करते. इकडे आता राणी मोठी काळजीत पडलेली असते आणि पुन्हा विनूच्या मोबाईलवर राणी कॉल करते. तेव्हा राणीचा आलेला फोन बघून लगेचच सावी म्हणते कुणाचा फोन आहे. तर विनू म्हणतो की माझ्या नवीन आईचा फोन आहे, आता मी त्यांना काय सांगू. तर आता इकडे विनू फोन उचलत नसतो. तेव्हा राणी ही राजश्रीला म्हणते की विनूचा फोन लागला पण तो उचलत नाहीये. तर इकडे सावी विनूला म्हणते की तू अगोदर रडणं थांबव आणि त्यांना काहीच काळजी करू नका असे सांग आणि इकडे सर्व काही ठीक आहे असेही सांग. विनू म्हणतो की मी त्यांच्यासोबत खोटं बोलू का, माझे बाबा म्हणतात खोटं कधीच बोलायचं नाही. तर सावी म्हणते की तुझ्या आईच्या काळजीपोटीच तू खोटं बोलणार आहेस ना विनू. तर विनू फोन उचलतो आणि राणीला म्हणतो की काही काळजी करू नका, आम्ही ठीक आहोत डॉक्टर काकूंच्या घरी. तर राणी म्हणते की फोन का उचलत नव्हतात तुम्ही. तर विनू म्हणतो की डॉक्टर काकू मला चेक करत होत्या. तेव्हा राणी म्हणते की बाबा कुठे, त्यांना फोन दे. तर विनू आता काळजीत पडतो. तेव्हा विनू म्हणतो की बाबा कामासाठी जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये गेली. तेव्हा राणी म्हणते की ती आली की मला त्यांना लगेच फोन करायला सांग. तर विनू म्हणतो ठीक आहे आणि राणी फोन ठेवते. तेव्हा राजश्री म्हणते की राणी तू आता टेन्शन घेऊ नकोस, सर्व काही ठीक होईल. इकडे आता सिंधू ही राघवला सलाईन लावते. तर सिंधूला आठवतं की विनूला आम्ही चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ आणि त्याची ट्रीटमेंट करू. हे राघवचे बोलणे सिंधूच्या डोळ्यासमोर येते. इकडे आता सिंधू ही विनूला जेवण तयार करते आणि विनूला म्हणते की काही लागलं तर मागून घे बरं का. तेव्हा विनू हा खूप खुश झालेला असतो. इकडे आता मंगेश हा सिंधूकडे येतो आणि म्हणतो की सिंधू जरा इकडे बाजूला ये ना, मला तुझ्यासोबत बोलायचंय. मंगेश म्हणतो की जेव्हा राघव शुद्धीवर येईल तेव्हा तू त्यांना सावीबद्दल सर्व सांगणार आहेस का. तर सिंधू सावीकडे बघत म्हणते की नाही. मंगेश म्हणतो का, एवढी वर्ष तुम्ही एकमेकांपासून लांब होता, तुमचा संपर्कही नव्हता, म्हणून तू त्यांना काही सांगितलं नाही ते ठीक आहे, पण आता ते तुमच्या जवळ आले तेव्हा तू त्यांना हे सर्व काही सांगायला हवं. सिंधू म्हणते की नाही, मी फक्त डॉक्टर म्हणून माझं जे कर्तव्य होतं ते पूर्ण केलंय. त्यानंतर तेवढ्या तिकडे राघव हा शुद्धीवर येऊन बाहेर येतो. तर राघव हा सिंधूला बघतो. तर लगेचच राघव हा विनूची बॅग घेऊन तेथून जाऊ लागतो आणि म्हणतो की चल विनू. तर विनू म्हणतो की बाबा डॉक्टर काकूंनी तुमचा जीव वाचवला. तर राघव म्हणतो की जीव वाचवल्याबद्दल आभार आणि तुमचे जे काही पैसे झाले असतील ना ते देऊन टाकतो, चल विनू. तेव्हा ते ऐकून मंगेश आणि सिंधूला मोठा धक्का बसतो. तेव्हा सिंधू म्हणते की काही गरज नाहीये, मी माझे आप्पांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी डॉक्टर झाली. तेव्हा मला तुमच्या पैशाची गरज नाहीये, तुमचा पैशाचा मास तुमच्याकडेच ठेवा. ते ऐकून राघवला मोठा धक्का बसतो आणि राघव हा सिंधूकडे बघू लागतो. तेव्हा आता राघव आणि सिंधू दोघेही प्रेमाने कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.